रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा. मित्रांनो, कुठून कुठून सुरुवात करू? आजच्या एपिसोडची सुरुवात मी कुठून कुठून करू हा मला प्रश्न पडला मित्रांनो. कारण नाशिक, तिथले आशिक, 3 प्रकरण नाशिक मध्ये सापडलीत. आता पुन्हा एक चौथं आहे, कॉर्पोरेट जिहाद. कॉर्पोरेट जिहाद फक्त हिंदू मुलींना टार्गेट करायचं, त्यांना धर्म परिवर्तनासाठी दबाव आणायचा, आणि जिहादी संस्कार त्यांच्या अंगावर लादायचे, त्यांच्यावर बळजबरी करायची, अत्याचार करायचा. जिहादच्या नावाखाली स्वैराचार चालू आहे. आणि आपण पाहिले की आपण लँड जिहाद पाहिला, धर्म जिहाद, कॉर्पोरेट जिहाद नावाचा नवीन शब्द आता समोर आलाय. कॉर्पोरेट जिहाद म्हणजे आयटी क्षेत्रातल्या हिंदू मुली सुद्धा आता सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आधीच तर संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण खरात या नावानं ढवळून निघालेलं आहे. रोहित पवारांनी परवाच एका डिबेटमध्ये सांगितलं की कदाचित बोलतोय मी, ह्या अशोक खरातला आत्महत्या तर करावा लागेल किंवा अशोक खरातचा इन्काउंटर होईल, कारण एवढी मोठी मोठी नावं या अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, समता पतसंस्थेतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात 100 खाती एकाच्या नावावर त्याचा नॉमिनेट फक्त अशोक खरात. आणि आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक नवीन डोक्याला ताप झाला, तो म्हणजे कॉर्पोरेट जिहाद. काल संपूर्ण महाराष्ट्रात ती एकच चर्चा होती, कॉर्पोरेट जिहादची. म्हणजे हिंदू माता भगिनी या बाबांकडे सुरक्षित नाहीत, प्राध्यापकांकडे सुरक्षित नाहीत, शिक्षकांकडे सुरक्षित नाहीत, नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत, धर्मात सुरक्षित नाहीत. आणि टार्गेट केलं जातं की आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मुली. आता याच्यातून साधायचं काय? खरंच हिंदू खतरे में है. कारण संपूर्ण महाराष्ट्र काल सुन्न झाला की जवळपास 25 मुलींवर अत्याचार झाला, कदाचित आकडा वाढू शकतो. कॉर्पोरेट जिहादच्या नावाखाली धर्म परिवर्तन, त्यांना नमाज पडायला लावायचंय. संपूर्ण हिंदू समाजाने आता जागृत होण्याची गरज निर्माण झालेली आहे. हिंदू मुलीने आता कुठेतरी स्वतःवर हिंदूंचे संस्कार लावून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यांच्या मायबापांनी, आई वडिलांनी सुद्धा डोळे उघडण्याची गरज निर्माण झालेली आहे की या आई वडिलांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत मुलींबद्दल की त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं. सरकार म्हणतं की महिलांना 50% आरक्षण आहे, शिका, मोठे व्हा, मुली वाचवा, देश वाचवा. हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण यांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार आहे? आज कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मुली जर एखाद्या कामावर बाहेर गेल्या तर प्रत्येक त्यांचा घरी आल्यावर त्यांच्या आई वडिलांना शंका निर्माण होईल.
किंवा त्यांच्या होणाऱ्या पतीला शंका निर्माण होऊ शकते, त्या घरातल्या पतीला सुद्धा शंका येऊ शकते की कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा आता मुली सुरक्षित आहेत का नाही. हे कालच्या नाशिकच्या एका नामांकित कंपनीच्या लव जिहादच्याच सामर्थ्यानं, लव जिहादच्याच तोडीचं असलेलं कॉर्पोरेट जिहाद, ज्यामध्ये मुलींना ब्लॅकमेल करणे, मुलीवर अत्याचार करणे, मुलीवर बलात्कार करणे. आणि काल अनेक धर्मगुरूंनी त्यांच्या डिबेटमध्ये सुद्धा सांगितले की कोणताही धर्म सांगत नाही की तुम्ही अन्याय आणि अत्याचार करा, व्यभिचार करा. हा कोणताही धर्मगुरू सांगत नाहीये. धर्माच्या आडून चालत असलेला हा व्यभिचार, त्याला कॉर्पोरेट जिहाद नाव दिलेलं आहे. कारण जिहादची संकल्पना, हिंदू धर्मातली संस्काराची संकल्पना, या जर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर दोन्हीचे फक्त परमेश्वर, ईश्वर, अल्लाह, ख्रिस्त हे वेगळे आहेत, पण विचार एकच आहेत. त्यामुळं आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कॉर्पोरेट जिहादची चर्चा सुरू झालेली आहे. अजून एक नवीन बातमी की एका, हे संपत नाही तोपर्यंत अजून नवीन नवीन प्रकरणं बाहेर येत आहेत. दररोज नवीन नवीन बाबा बाहेर येत आहेत. त्या बाबांचा तर एवढा पेव सुटलेला आहे की प्रत्येक बाबाची लफडी ही बाहेर यायला लागलेली आहे. त्यामुळं कृपा करून सर्वांना सांगणं आहे की अशा या भोंदू बाबांपासून सावध राहा. प्रत्येक, म्हणून मी माझ्या टायटलमध्ये म्हणले की मी कुठून कुठून सुरुवात करू. एकीकडं कॉर्पोरेट जिहाद आहे, एकीकडं दारात खरात आहे. प्रत्येकाच्या दारात एक खरात आजोबा आहे. सावध व्हा थोडं. मग तो कोणत्या रूपाने येईल काही सांगता येत नाही. शिक्षकाच्या रूपाने येईल, प्राध्यापकाच्या रूपाने येईल, शेजाऱ्याच्या रूपाने येईल, जवळच्या नातेवाईकाच्या रूपाने येईल. अशा प्रत्येक ठिकाणी एक खरात जिवंत आहे, प्रत्येकाच्या दारात, असं माझं मत आहे मित्रांनो. त्यामुळे आज गरज आहे आपल्या या माता भगिनींच्या सुरक्षेची. म्हणून काल मन सुन्न झालं की ज्या ज्या घटना आपण काल पाहत होतो, एक फार मोठ्या पदावरचा प्राध्यापक, ज्याच्याकडे पीएचडी करायला एक मुलगी होती, त्याच्यावर त्यानं बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. 5वीतल्या मुली, 7वीतल्या मुली, 3रीतल्या मुलीवर अत्याचार करण्याचं काम हे नराधम शिक्षक करायला लागलेत का? धर्माच्या आडून लोकांना धर्माचे धडे देणाऱ्या या धर्मगुरू, हे बाबा लोक, भोंदू, प्रति अशोक खरात, प्रत्येकाच्या दारात, यांच्यापासून कोण महिला सुरक्षित आहे का? म्हणजे एक एकंदर वातावरण जर सगळं पाहिलं तर याला जबाबदार काय आहे? हे एआय क्षेत्र आहे, हे मोबाईल आहे, त्याच्यात असलेल्या क्लिप्स आहेत. तरुणांची पिढीच्या पिढी आज भरकटत चाललेली, प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल घेऊन ते कोपऱ्यात बसलेले असतात तरुण मुलं. कुठे जा तुम्ही, कुठले बस स्टँडवर जा, गार्डनला जा, वॉकिंगला जा, गाडी चालवताना, प्रत्येक, एवढंच नाही, टेम्पो चालवणं, टेम्पो ड्रायव्हर सुद्धा मोबाईल पाहत असतो, इकडे गाडी चालवत असतो. आणि आज कितीतरी ऍक्सिडेंट्स याच्या निमित्तानं व्हायला लागलेले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दूषित वातावरण, दररोज एक अशोक खरातचं प्रकरण बाहेर येत आहे. दररोज नवीन नवीन त्याच्यावर केसेस लादल्या चालल्या, त्याला शिक्षा वाढवली चाललेली आहे. आता तो सुटणे अवघड आहे. मग या अशोक खरातला कोण वाचवतंय का? आणि मला परवा अजून एक शब्द ऐकण्यात आला की आरोपींची प्रतिष्ठा. कुठं ऐकलंय? सर्वांना माहिती आहे की आरोपींची प्रतिष्ठा. आता आरोपींना प्रतिष्ठा असते,
हा सुद्धा जावाई शोधत या महाराष्ट्रात लागला. आरोपींची प्रतिष्ठा जपण्यासाठी काही बंधनं आणलेली आहेत. मग आरोपींना वाचवायचंय का? आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवायचंय का? आणि परवाच आमदार रोहित पवारांनी टाकलेला बॉम्ब, आणि त्यांनी म्हणजे सांगितले की अजूनही त्यांनी शंका घेतलेली आहे की अजितदादांचा घात आहे का अपघात आहे. त्यांच्या बंगल्यासमोर केलेली काळी जादू, त्याचे धागेदोरे अशोक खरातपर्यंत चाललेत का? त्याचबरोबर ज्या दिवशी दादांचं अपघात झाला का घात झाला माहित नाही, पण ज्या दिवशी दादा गेले त्या दिवशी अशोक खराच्या अकाउंटवर करोडो रुपये कुठून आले? मग त्याचं कुठंतरी कनेक्शन जुळतंय का? पवार कुटुंबांच्या मनामध्ये ही शंका आहे का? याच्या, आणि रोहित पवारांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की जर यामध्ये काही घातपात असेल त्याला फाशीच्या तख्तापर्यंत, जेलपर्यंत पोहोचवण्याचं काम, त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम हाच पवार परिवार करेल. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की उपमुख्यमंत्री काकी असलेल्या जबाबदारीमुळं बोलत नाहीयेत. त्यांना सगळं काही समजतंय, माहिती आहे काय चाललंय पक्षामध्ये. आपण पाहतोय कधी तटकरेंच्या बॅनरवर दादा गायब होतात, तर कधी प्रफुल्ल पटेल यांच्या बॅनरवर दादाचा फोटो नसतो. हे कशाचं प्रतीक आहे? एवढी कृतज्ञता, एवढ्या लवकर तुम्ही दादांचे उपकार विसरलात? अजूनही 2 महिने दादाला जाऊन होत आले, पण अजूनही महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये दादांच्या अपघाताबद्दल शंका आहे. अशा अनेक प्रश्नांनी सध्या आपलं सर्वसामान्य जीवन व्यापलेलं मित्रांनो. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणले की मी कुठून सुरुवात करू. इकडे कॉर्पोरेट जिहाद, इकडे अशोक खरात, प्रत्येक गावात सापडणारा बाबा, त्याचे स्कॅन्डल्स, त्याचे लफडे, अडकलेल्या महिला, त्यांची सुरक्षा, या सगळ्यांनी आपण एक सर्वसामान्य माणूस आज पेपर उघडल्याबरोबर नवीन बातमी, नवीन खरात प्रकार, नवीन काहीतरी, त्यामुळं निश्चितच विचार करायची वेळ आहे.